आज आपण फ्रॅक्शन मध्ये कम्पेअरिंग शिकणार आहोत. हां, कम्पेअर कसं करायचं ग्रेटर दॅन आणि लेस दॅन. यामध्ये कोण मोठं आहे ते बघायचं आपल्याला. काही नाही, सिंपल एक ट्रिक आहे. ही खालची संख्या डिनॉमिनेटरची काय दिसत आहे तुम्हाला? इकडे डिनॉमिनेटर काय दिसत आहे? हा 10 याच्यासोबत मल्टिप्लाय करायचा 3 पार्ट. ठीक आहे. आणि हा 8 याच्यासोबत मल्टिप्लाय करता वरचा याचा. 8 4 चा किती होते? 32. 10 11 किती होईल? 110. हु इज ग्रेटर? कोण आहे मोठा? 110. मग झाला आन्सर. 11/8 मोठा आहे. हेच वागायचं आहे तुम्हाला. हां, आता डिनॉमिनेटर सेम आहे. तुम्हाला माहित आहे की वरचा मोठा असेल तर त्याचा आन्सर मोठा. पण यामध्ये हा ट्रिक जे आपण केलो तिरपा डिनॉमिनेटर याच्यासोबत मल्टिप्लाय आणि हा डिनॉमिनेटर वरच्यासोबत मल्टिप्लाय इथे पण लागू होतात. तुम्हाला एकच ट्रिक पूर्ण जेवढे फ्रॅक्शन असणार, जेवढे या पूर्णांकाचे क्वेश्चन असणार त्यामध्येही उपयोगी आहे. पहा 12 5 चा 60. 12 6 चा 72. कोण मोठा आहे? आहे ना. म्हणजे 6/12 सेम. तुम्हाला काही पाठांतर करायची गरज नाही की याच्यामध्ये डिनॉमिनेटर सेम आहे का वेगळा आहे, काही करायचं नाही. हा इकडे जाईल आणि इंटू होईल, याच्यासोबत इंटू होईल. आणि हा इकडे जाईल, याच्यासोबत इंटू होईल. हा 72 आहे, हा 60 आहे. तुम्हाला फरक माहीत पडते की मोठा कोण आहे दोघांपैकी? आता नंतर सेम इकडे पण तसंच करायचं. 6 याला मल्टिप्लाय करा, 5 याला मल्टिप्लाय करा. 6 12 चा 72. 5 12 चा 60. कोण मोठा आहे? 72. हां, ठीक आहे. इथे पण दिसत आहे तुम्हाला न्यूमरेटर सारखं आहे. इथे पण काही ट्रिक नाही, एकच ट्रिक सगळीमध्ये यूज होते. ठीक आहे. आता हे तुमच्यासाठी हे तुम्ही सॉल्व्ह करून दाखवा मला. सर ठीक आहे.